त्यांचं वर्णन करायचं झालं तर देवाभाऊंच्याच शब्दात करायला पाहिजे की सध्या सत्ताधारी पक्षाचे सदस्य माजलेत आणि त्यामुळे हा माजरीपणा जो आहे हा दिसून येतोय। कोण मारामारी करतोय, कोण पत्ते खेळतोय, कोण तांत्रिक मांत्रिक करतोय, कोण पैसे मोजतोय। अशा पद्धतीचं हे घमेंडशाही आणि माजरीपणा या सत्ताधारी लोकप्रतिनिधींच्या मध्ये आलेला आहे। प्रताप सरनाईक यांनी त्यांचं समर्थन केलं। मंत्री प्रताप सरनाईक यांनी कोकाटे यांचं समर्थन केलंय। तर प्रताप सरनाईकनाच विचारलं पाहिजे की तुमचं एवढं बुद्धीचं अवमूल्यन कधीपासून झालं म्हणून। खरं आहे ते। एक आहे की देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत आणि आदित्यजी ठाकरे यांनी सुद्धा आपल्या संसदीय कामामध्ये आपलं जे कर्तृत्व आहे ते सिद्ध करून दाखवलेलं आहे। त्यामुळे अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्व जर भेटली, चर्चा केली तर त्याचं एक वेगळं महत्त्व असतं, ते राजकारणाच्या पलीकडचं असतं। सर काल जो दिले त्यामध्ये सांगितले की विधानसभेच्या चुका टाळूनच पुढे गेलं पाहिजे, म्हणजे महाविकास आघाडी स्वतंत्रपणे लढणार, महाविकास बाहेर पडणार। खरं आहे, उद्धव साहेबांनी सांगितलं तर खरं आहे की महाविकास आघाडीच्या विधानसभेच्या निवडणुकीच्या वेळेला जागा वाटपाचा जो घोळ अगदी विड्रॉलच्या दिवसापर्यंत जो चालू होता, त्यामुळे निवडणुकीकरता जे वातावरण असायला पाहिजे, पोषकता असली पाहिजे, ती एकाग्रता जी असली पाहिजे ती होऊ शकली नाही, म्हणून बऱ्याच ठिकाणी आम्हाला फटका पडला। तसं होता कामा नये हे आमचं सर्वांचंच मत आहे। ते पक्षप्रमुख निर्णय घेतील त्याच्याबद्दल। सुनील प्रभू विधिमंडळ अटेंड करणारे आदरणीय सुनील प्रभू साहेब माझ्याबरोबर आहेत, ते त्याच्यावर भाष्य करतील। निर्धार मेळाव्याचा कंटेंट सांगा। नाही, निर्धार मेळावा आजचा जर तुम्ही बघितलात दैदिप्यमान असा निर्धार मेळावा झाला आणि नक्कीच शिवसेनेला पुनश्च एकदा एक ताकद या कोल्हापूरमध्ये तयार झालेले आहे। आमचे उपनेते संजय पवार असतील, विजय देवणे असतील, रविकिरण इंगवले असतील, हे सगळी मंडळी पुनश्च एकदा पक्षाच्या कामाला लागलेली आहेत। अधिवेशन संपल्यानंतर केवळ सुरू नव्हता तर विधान परिषदेमध्ये ॲडव्होकेट अनिल परब यांनी जी बातमी दिलेली आहे, माहिती दिली आहे, त्याप्रमाणे त्या डान्स बारमधून 22 बारबाला पकडल्या होत्या। त्यामुळे बारबालांसहित डान्स बार चालवणारे हे कदम गृह राज्यमंत्री या महाराष्ट्राला मिळतात, ही देवाभावांची आणि एकनाथ भाऊंची ती देण आहे। हनी ट्रॅप तर आता सिद्ध होतं आहे। नाशिकच्या त्या 5 स्टार हॉटेलमधल्या एका रूमला सील केलेलं आहे आणि लवकरच सगळ्यांची कुंडली बाहेर येणारच आहे। अधिवेशन संपल्यानंतर संजय शनिचरणी गेले आहेत आणि त्यांनी असं स्टेटमेंट केले की शनिचरणी देवाच्या गेलं तर सगळे गुन्हे माफ होतात। हो, करून करून भागल्याने देवपूजेला लागले, तसं आहे ते। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।